सो फर्स्ट प्रिपोजिशन आहे इन. सो इनशी रिलेटेड सेंटेन्सेस इथे मी काही घेतलेले आहेत फॉर एक्झाम्पलसाठी. त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की इनचा यूज तुम्हाला बोलताना कसा करायचा आहे इंग्लिशमध्ये. ओके, सो फर्स्ट एक्झाम्पल आहे द बुक्स आर इन द बॅग. द बुक्स आर इन द बॅग. इनचा मिनिंग काय होतं मराठीमध्ये? मध्ये. ओके, म्हणजे आत. ओके, सो द बुक्स आर इन द बॅग म्हणजे काय? पुस्तके बॅगेत आहेत. राईट. सेकंड एक्झाम्पल, शी लिव्स इन पुणे म्हणजे ती पुण्यात राहते. राईट, ती पुण्यात राहते. इनचा मिनिंग होतो मध्ये किंवा आत. ओके, थर्ड एक्झाम्पल आहे देअर इज शुगर इन द जार. इन द जार म्हणजे काय? बरणीत साखर आहे. राईट. फोर्थ एक्झाम्पल, आय विल कम इन द इव्हनिंग म्हणजे मी संध्याकाळी येईल किंवा सायंकाळी येईल. ओके, सो नेक्स्ट प्रिपोजिशन आहे ऑन. आता ऑनचा यूज बोलताना कसा करायचा आहे किंवा ऑनचा मराठी मिनिंग काय होतो तर वर. ओके, सो फर्स्ट एक्झाम्पल, द फोन इज ऑन द टेबल म्हणजे काय? टेबल वर म्हणजे फोन टेबलवर आहे. राईट. सेकंड एक्झाम्पल, द पिक्चर इज ऑन द वॉल. द पिक्चर इज ऑन द वॉल म्हणजे काय? चित्र भिंतीवर आहे. ओके, थर्ड एक्झाम्पल, ही सॅट ऑन द चेअर म्हणजे तो खुर्चीवर बसला. ओके, फोर्थ एक्झाम्पल, देअर इज अ मार्क ऑन युअर शर्ट म्हणजे काय? तुझ्या शर्टवर डाग आहे. राईट.